माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत. तुम्ही सुद्धा 5 श्लोक बोला, लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. श्लोक 186 ते 190. सदा सर्वदा राम सन्निध आय, मना सज्जना सत्य शोधो न पाय. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. स्वरूप सदा सर्व काळ आपल्या अगदी निकट आहे. सज्जन मना ते तू नीट शोधून पहा. त्या स्वरूपाशी तुझी अखंड भेट, त्याच्याशी सदैव ऐक्य. मी पणाने आलेले वेगळेपण मना तू सोडून दे. जीव प्राणी म्हटला की त्याच्या अंतर्यामी आत्मस्वरूप असा स्वस्वरूप असतेच. जीवाच्या सर्व अवस्थांमध्ये ते स्वयंप्रकाश स्वरूप जसेच्या तसेच कायम राहते. आपण स्वतःच्या आतमध्ये खोलवर शिरून त्याचा शोध घ्यायला हवा. जागेपण, स्वप्न, गाढ झोप या 3 अवस्था ओलांडून पलीकडे गेलो तर आपल्याला त्या स्वरूपाचे दर्शन होईल. वास्तविक आत्मा आपले स्वस्वरूप असल्याने त्याचा आपला वियोग होणे कसे शक्य? पण मीपणामध्ये विघ्न निर्माण करतो. आपल्याला तो स्वतःहून वेगळे करतो. तो मीपणा नाहीसा झाला की मूळचे ऐक्य सिद्धच होय. परिसंग सोडून सुखी राहावे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. परी सर्व हे स्वस्वरूपी नसाय. मना भासले सर्व काही पाहावे. परिसंग सोडून सुखी राहावे. पंचमहाभूते, जीव, प्राणी आणि विश्व यांच्यामध्ये ऐक्य, पण शाश्वत आत्मस्वरूपात त्यांना खरे अस्तित्व नाही. म्हणून मनाला जे जे काही अनुभवास येते ते पाहावे, परंतु त्यात खरेपणाच्या भावनेने न गुंतता स्वानंदात राहावे. ज्या विश्वात आपण जन्मतो, जगतो, मरतो ते विश्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनलेले. सचेतनात अचेतनात नाना प्रकारचे भेद आढळले तरी अखेर पंचभूते हेच सर्वांचे मूलद्रव्य होय. विश्वाच्या मध्ये सचेतन आणि अचेतन हा जसा भेद आढळतो तसा स्वरूपानुभवाच्या दृष्टीने शाश्वत अशाश्वत असा भेद आढळतो. स्वस्वरूप शाश्वत, पंचभूतांसकट सारे विश्व अशाश्वत होय अशा संतांना अनुभव येतो. पण अशाश्वताला स्वतंत्र अस्तित्वच नाही. त्या कारणाने स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा नुसता भास होतो. ज्ञान दशेमध्ये एका स्वस्वरूपाहून अन्य कशाची अनुभूती नसते, परंतु अज्ञान दशेमध्ये ती असते. म्हणून इंद्रियांच्या द्वारा मनापर्यंत पोचणारे दृश्य विश्व अनुभवावे. इंद्रियांना ते अनुभवास येते म्हणून खरे मानता येत नाही आणि जीवनात ते बाजूस सारता येत नाही. म्हणून सारे दृश्य भास या दृढ भावनेने ते पाहावे. पाहिले तरी त्यामध्ये मनाने गुंतून जाऊ नये. असा अलिप्तपणा राखून स्वरूपाच्या आनंदात राहावे. श्री समर्थाचे म्हणणे असे की मनाला प्रत्यास येणारे पंचभूतात्मक जगत आपण म्हणून कोणाला बाधत नाही. त्याच्या ठिकाणी जीव गुंतला, त्याच्यापासून मला सुख मिळेल असा गैरसमज झाला की ते सर्व खरे वाटते. त्यामुळे स्वरूपाला विसरून जीव बाहेर धावतो. देभान हे ज्ञानशास्त्रे कुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंदे सर्वेत जावे, परिसंग सोडून सुखे राहावे. मी आत्मा हे जाणीवेने मी देह ही जाणीव तोडून टाकावे. देहाचे भान लोपवून स्वरूपाच्या अनुसंधानात राहावे. मनाने अनासक्त होऊन विषय संपूर्ण सोडावा. दृश्यामध्ये खरेपणाच्या भावनेने न गुंतता स्वानंदात राहावे. आज आपल्याला देहाचे स्मरण आहे. मी देह नाही असे आपण म्हणत गेलो तर देहाचे विस्मरण होण्याऐवजी त्याचे स्मरणच दृढ होत जाते. म्हणून मी आत्मा आहे हे सतत स्मरण ठेवले तर देहाचे विस्मरण आपोआप घडते. श्री समर्थाची भक्ती मार्गाची कल्पना मोठी सूक्ष्म खोल. जो भगवंतापासून कधी विभक्त होत नाही तोच भक्त होय. भगवंतामध्ये अखंड मिसळून जाण्याचा जो अभ्यास तो भक्ती मार्ग होय. स्वतःच्या देहाचे विस्मरण झाल्याशिवाय कोणीही भक्त होऊ शकत नाही किंवा
भक्तीचा अभ्यास करू शकत नाही. जागेपणे स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये स्वतःचे विस्मरण कसे करावे हे संत शिकवतात. विरक्ती हा शब्द उच्चारला की संन्यासाचा अथवा उदासनेचा वास येतो. संन्यासी विरक्त असतो हे काही खोटे नाही, परंतु जो विरक्त असतो तो संन्यासीच असला पाहिजे असा काही नियम नाही. ज्याच्यामुळे देहबुद्धी वाढीस लागते ते सारे निंदे होय. या अर्थाने सारे निंद्य संपूर्णपणे सोडल्याशिवाय देहाची जाणीव क्षीण होणार नाही. मनी निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. ज्या देवाने हे जग निर्माण केले त्याचे ज्ञान करून घ्यावे. ते ज्ञान झाल्याबरोबर जीव मुक्त दशेत जातो. तो देव निर्गुण, पण त्यास त्रिगुणाच्या पसाऱ्यात बघावे. दृश्यामध्ये खरेपणाच्या भावनेने न गुंतता स्वानंदात राहावे. आपण माणसे आहोत. आपण जेव्हा विश्वनिर्मितीचा विचार करतो तेव्हा त्यास अधिकरण शोधतो. ते अधिकारण ईश्वर होय. त्या अधिकारणाचे कारण शोधायचे म्हटले तर अनावस्था प्रसंग येतो. म्हणून ईश्वर स्वयंभू असे मानावे. स्वयंभू म्हणजे स्वतःचे कारण असणारा. दृश्याचे ज्ञान कार्यकारण संबंधामध्ये केंद्रित असते. तोच नियम विश्वाच्या निर्मितीला लावून ईश्वर विश्वाचे कारण बनतो. त्या ईश्वराचा साक्षात्कार झाला की जीव संपूर्ण ज्ञानी होतो व त्या ज्ञानाचा स्वाभाविक परिणाम म्हणून चटदिशी मुक्त होतो. विश्वामध्ये व ईश्वरामध्ये मुळात फरक नाही. विश्व हे ईश्वराचे स्वप्न समजावे. माणसाला जेव्हा स्वप्न पडते तेव्हा तो स्वतः एकीकडे स्वप्नातील सर्व पदार्थ बनतो, दुसरीकडे त्या पदार्थांना पाहणारा द्रष्टा बनतो. त्याचप्रमाणे ईश्वराने आधी संकल्प केला तेव्हा एकीकडे ईश्वर पंचभूतात्मक विश्व बनला, दुसरीकडे स्वस्वरूपाने त्याचा साक्षी द्रष्टा झाला. म्हणून ईश्वर त्रिगुणातीत असला तरी गुणमय विश्वामध्ये भरून राहिला. ही दृष्टी ठेवून जगाकडे पाहावे. नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, परे होऊन परता न लिंपे विवर्ता. तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखी राहावे. परमात्मा कार्यकारण भावाच्या अतीत तो विश्व पालन असतो. ही मानवी कल्पना. त्याच्या ठिकाणी ती कल्पना नाही. तो परावाणीच्याही पलीकडे. त्यास भ्रमाचा स्पर्श होऊ शकत नाही. सर्व कल्पनाच्या पलीकडे राहणाऱ्या त्या परमात्म्याकडे आपली कल्पना योजावी. दृश्यामध्ये खरेपणाच्या भावनेने न गुंतता स्वानंदात राहावे. समुद्रामध्ये लाटा येतात जातात, अगदी त्याचप्रमाणे आनंद समुद्रामध्ये चराचरातील व्यक्ती वस्तू दिसतात, दिसेनाशा होतात, पण मानवी मनास कालानुक्रम लावून विचार केले खरीच चालत नाही. म्हणून माणूस म्हणतो की ब्रह्मदेव जग निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतो, शिव त्याचा संहार करतो. मानवी कल्पनेने निर्माण केलेली ही त्रिमूर्ती खरी नाही. परमात्मा स्वरूपाशी तिचा काही संबंधच नाही. माणसाचा दुसरा अनुभव असा की जगामध्ये सर्व ठिकाणी शक्तीचा प्रभाव दिसतो. शक्तीचे प्रकार अनेक. सर्व शक्ती प्रकारापैकी वाणी हा शक्ती प्रकार अतिशय सूक्ष्म परिणामकारक. परवाणी हे वाणीचे शुद्ध पूर्ण स्वरूप होय. तिला शारदा म्हणतात. शक्तीला अधिष्ठान लागते. ईश्वराला शारदेचे अधिष्ठान मानतात. परमात्म स्वरूप या दोघांच्या पलीकडे आहे. जे खरे जसे खरोखर नाही तसे ते दिसणे किंवा भासणे यास विवर्त म्हणतात. उदाहरणार्थ दोरी असून ती दोरी आहे असे न दिसता तो सर्प असे वाटणे याचे नाव विवर्त. वास्तविक एका परमात्मा स्वरूपाहून दुसरे अस्तित्वच नाही, पण आपल्याला हे विश्व दिसते. विश्व हे परमात्मा स्वरूपावरील विवर्त समजावा. मौज अशी आहे की दोरीच्या ऐवजी तिला आपण साप समजलो किंवा हार समजलो तरी आपला समज तिला यत्किंचित बाधत नाही. त्याप्रमाणे आपण माणसाने विश्व खरे मानले काय न मानले काय, त्यामुळे परमात्म स्वरूपात यत्किंचित स्पर्श होत नाही. आपल्याला दिसणारे विश्व खरे मानणे ही आपली कल्पनाच आहे. कल्पना समूळ नाहीशी केल्या वाचून
परमात्म दर्शन होत नाही. ती नाहीशी करण्याचा उपाय असा, निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेशी नूर वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होईजे. म्हणून दृश्य जगाच्या जंजाळात कल्पनेला गुंतण्यापेक्षा परमात्म स्वरूपाला ती सन्मुख करावी. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील श्लोक बघूया. जर श्रवण केले असेल तर बोला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.